तसे झालं. चालू रेट लॉ म्हणजे काय, तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली इथं. या रिॲक्शन मध्ये ए आणि बी तुमचे रिॲक्टंट आहे, सी आणि डी तुमचे प्रॉडक्ट आहे. ए हा स्मॉल ए आणि बी हे कोएफिशियंट आहे, सी आणि डी स्मॉल पण कोएफिशियंट आहे. आता आपल्याला रेट लॉ म्हणजे एखादा लॉ अप्लाय करायचा एखाद्या रिॲक्शनला, एनी रिॲक्शन असेल तर लिहिताना कसं लिहितात, रेट लॉ नावामध्येच आहे म्हणून तिथं काय आपण लिहितो, रेट ऑफ रिॲक्शन. मग एखाद्या रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो, रिॲक्टंट वरती आणि प्रॉडक्ट वरती. आता लिहिताना कसं लिहितात, ही गिवन जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण लिहितो स्टार्टिंगला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ओके, रेस टू एक्स, आणि दुसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. या दोघांवर रिॲक्शनचा स्पीड म्हणजे रेट डिपेंड आहे म्हणून इथं इज इक्वल टू लिहितात, किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहिणार रेट ऑफ रिॲक्शनला. जर तुम्ही हाच डायरेक्टचं साइन काढून इक्वलचं टाकायचं झालं तर मध्ये फक्त के घ्यायचं, बाकी सगळं काय राहणार आहे, यस सेम. एवढं कळलं काय केलं ते? हो सर. ठीक आहे, बरं ते झालं. मग आपण काय करतो, आता तुमच्याकडे जो एक्स आणि वाय आहे त्याच्या वेगवेगळ्या पॉवर्स घेतो आणि पॉवर यूज करतो आपण. समजा एक्स ची व्हॅल्यू 1 आहे तर तिथं 1 येणार, इथं 2 असेल तर इथं 2 येणार, आणि त्या हिशोबाने आपण पुढचं इक्वेशन डिझाइन करतो. आता मी ही जी काही जनरल रिॲक्शन घेतली होती जनरल, आणि तिचा मी रेट लॉ वापरून असं इक्वेशन बनवलं. सेम आता आपण एक्झाम्पलच घेऊन टाकलं डायरेक्ट. एक्झाम्पल मध्ये काय करणार, हा तुमचा रिॲक्टंट आहे, पुढे 2 प्रॉडक्ट दिसतात आहे. मग आपल्याला या रिॲक्शनचा रेट लिहायचा आहे आणि तो रेट आपण लिहितो विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट, म्हणजे फक्त H2O2 एकटाच आहे. मग लिहिताना काय लिहिणार, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2, आणि जर आपण इक्वल टू साइन टाकलं तर मध्ये काय ऍड होणार, के. इथं काय आला H2O2. सो के काय असतो वाचा इकडे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ठीक आहे, पुढे बघा. आता अजून एक रिॲक्शन तुम्हाला दिली, ट्राय दिस फॉर द रिॲक्शन. खाली रिॲक्शन दिसते, NO2 plus CO gives NO plus CO2. The rate of reaction is experimentally found to be proportional to the square of the concentration of NO2 and independent of CO. Write the law. नीट बघा. आता मला एकच सांगा की या ठिकाणी कोणावर अजिबात डिपेंडंट नाही रिॲक्शन. इथं वाचा, इंडिपेंडंट ऑफ CO. ओके. आता मी लिहिताना काय लिहिणार, समजा ही रिॲक्शन मला लिहायची, मग मी त्याचा रेट लॉ कसा लिहिणार, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, NO2. रेट इज इक्वल टू के इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2. ओके, त्यामध्ये CO घ्यायचा का नाही, कारण त्याच्यावर डिपेंडंट नाहीये. तो ही रिॲक्शन किंवा हा रेट लॉ विथ रिस्पेक्ट टू काय झाला, फक्त रिॲक्टंट. सेम प्रॉडक्टचा लिहू शकतो आपण, लिहायची गरज नाही सध्या, तुम्ही रिॲक्टंटचाच बघा फक्त. ओके, एवढं कळलं आता कसं लिहायचा तो? हो सर. हो सर. नेक्स्ट. आता मेन आलं, फर्स्ट टाइम असं आलं की प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामध्ये आपला रेट लॉ यूज करायचा. बघ, राईट द रेट लॉ फॉर द रिॲक्शन A plus B gives P फ्रॉम द फॉलोइंग डेटा. ठीक आहे, हे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, आणि हे इनिशियल आहे, आणि हे इनिशियल मोल्स पर DM क्यूब सेंटीमीटर वगैरे दिले आहे, सॉरी सेकंड. बरं, आता आपल्याला काय काढायचंय, राईट द रेट लॉ फॉर द रिॲक्शन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. आधी आपण बघू आपल्याकडे जी रिॲक्शन त्याच्यात साधं सिंपल आहे, A plus B gives P, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन आयदर A वर डिपेंड असेल किंवा B वर किंवा दोघांवर पण डिपेंड असेल. ठीक आहे, आता आपण फर्स्ट केस घेतली ही. या केस मध्ये काय दिसतंय, A चे मोल्स किती 0.4 आणि B चे 0.2, आणि आन्सर एवढं आलेलं आहे. याच्यावर आपण काय गेस लावू शकतो, खाली बघा. फ्रॉम अबोव डाटा फर्स्ट अँड सेकंड, when concentration of A increases by a factor 1.5,
keeping B as a constant by the rate of increase of factor 1.5 means increase in rate is directly proportional to the concentration of A. आता इथं आपण थोडं कम्पेअर करू पहिल्या दोन केसला, ही आणि ही. तिसरी 2 मिनिटं साईडला ठेवा. याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे दोन्ही केस मध्ये? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी होते आणि त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? हा गॅप कितीचा आहे? 0.2. 0.2. ठीक आहे. आता काय लिहिलं बघा, फ्रॉम द अबाव डाटा फर्स्ट अँड सेकंड when concentration of A increases by a factor of 1.5. आता 1.5 कुठे इन्क्रीज दिसतोय बघा बरं इथं. इथं कितीचा गॅप आहे? 0.2. इथं पण कितीचा गॅप आहे? 0.2. आता मला सांगा 1.5 चा गॅप कुठे होता ते? त्या थर्ड कॉलम मधून काय रेफरन्स लावू शकतो आपण? यस, किंवा ते अझम्पशन मांडलंय त्यांनी. आपल्याला काय काढायचं हे सांग मला आता. राईट काय करायचं आपल्याला? रेट लॉ. रेट लॉ. ठीक आहे. आता समजा दुसरा पॉइंट बघू, बी. तिथून काय गेस लागतो का बघा, एक अंदाज आला पाहिजे की साधारण आपण इथं करतो काय. बी बघा आता. सो फ्रॉम ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड थर्ड, आता आपण पहिल्या आणि तिसऱ्याला कम्पेअर करतोय. इट कॅन बी सीन दॅट वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी आर डबल झाले का बघा एकदा. हा 0.4 होता, इथं किती झाला? 0.8. इथं 0.2 होता, इथं किती झाला? 0.4. ओके, सो ते डबल केले ए आणि बी चे कॉन्सन्ट्रेशन. द रेट increases by a factor of 8 due to doubling of the concentration. आता ते म्हणतात की फॅक्टर 8 नी वाढला. कसला फॅक्टर आहे? रेट ऑफ रिएक्शन वाढलेला आहे. ठीक आहे. then due to doubling of concentration of A, the rate is doubled because x is equal to 1, that is the rate increases by the factor 2. पण आता त्यांनी काय कंडिशन्स दिलेल्या आहे, त्याच्या हिशोबाने इक्वेशन कसं लिहायचं ते बघा. आता दोन्ही एका पेजवर नाही येणार. आता इथं बघा, प्रॉब्लेम वरचा खाली कंटिन्यू केलाय. रेट लॉ नुसार केचं आपला जो रेट आहे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अँड बी रेस टू वाय असं लिहिलंय. आणि वरचा डाटा खाली परत कॉपी केलेला आहे. आता इथं बघा, फ्रॉम द अबव ऑब्झर्वेशन फर्स्ट अँड सेकंड 4 × 10⁻⁵ आणि 6 × 10⁻⁵ या व्हॅल्यूज कुठून आल्या त्या बघा. दिसतंय 4 आणि दुसरी कोणती आहे? 6 × 10⁻⁵. म्हणजे आपण पहिल्या दोन घेतलाय. तुम्हाला असं नाही कळणार ते. एक काम करता, हा टेबल ड्रॉ करा बरं. सॉल्विंग दुसऱ्या पासून सुरू होत आहे बघा. आता रेट लॉ जो आपण लिहिलाय, नेहमी लिहितो तसंच तिथं लिहिलंय, के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आणि त्याच्यानंतर पुढे घेतलंय वाय. तुमच्याकडे फिगर्स आहे, फिगर मध्ये या दोन व्हॅल्यू आहेत का तिथं बघा बरं, फर्स्ट अँड सेकंड. हो सर आहे. देन आता आपण जसं इथं लिहिलंय की ए रेस टू एक्स म्हणजे 0.4 रेस टू एक्स आणि 0.2 रेस टू वाय, या दोन फिगर आहेत का तिथं? हो सर. हा, आणि या दोन पण त्यामुळे असणारच आहे तुमच्या समोर. सध्या आपण फक्त काय केलं की याला लिहून घेतलं, फ्रॉम अवर फर्स्ट अँड सेकंड. देन डिवायडिंग सेकंड बाय द इक्वेशन फर्स्ट. सो इथे तुम्हाला दिसतंय की आपण सेकंड वरती लिहिलं, 4 खाली लिहिलं आणि त्याच्या व्हॅल्यू समोरासमोर लिहून घेतलेल्या आहे. ठीक आहे. त्यांनी काही गोष्टी डायरेक्ट इथं दिल्या, तर नीट समजून घ्या. समजा याला 2 मिनिटं कॅन्सल कर, मध्ये जसं काही इक्वल टू साईन आहे आणि या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहे. सो 0.2 ला 0.2 काय होणार? कॅन्सल. आणि 0.4 आपण 0.6 इथं राहिला
सो याचा व्हॅल्यू किती येते बघा, 10⁻⁵, 10⁻⁵ कॅन्सल, 1.5 येईल का? हो सर. हो सर. फायनली तुमचा आन्सर किती आलं, 0.6/0.4. थोडक्यात या ठिकाणी आपण इक्वेशन यूज केलं. मग फायनली हेन्स x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 कसं काय सांगितलं? याच्यातून तुम्हाला काय कळलं, x इज इक्वल टू 1 कसं काय आलं असेल? बरं हे तर कळलं असेल ना, का आपण 2 ला 1 नी डिवाइड केलं आणि तुमची व्हॅल्यू एवढी येते 1.5 याला 2 मिनिटं सोडून द्या. आता तुम्ही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वापरला, आता फर्स्ट आणि कोणता वापरणार, थर्ड. सो इथं बघा व्हॅल्यू लिहिली, व्हॅल्यू आहे का तुमच्या वहीमध्ये? या दोन्ही पण हो सर. आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या दोन्ही पण व्हॅल्यू तुमच्या वहीमध्ये असणार आहे. मगाशी वरती केलं तसंच ते इक्वेट केल्यानंतर पुढे काय झालं बघा, आता डिवाइड करायचं एका इक्वेशननी दुसऱ्या इक्वेशनला डिवाइड केलं. एक कॅल्क्युलेशन चेक करा. या दोन्ही कॅल्क्युलेशनला चेक करा, खालची स्टेप येते का सांगा. (0.46/0.2). झाल्यावर सांगा मला कॅल्क्युलेशन. फोर कॅन्सल होतील, 0.4. हो सर. बरं, पुढे काय करणार बघा. आणि 10 ची पॉवर पण बघा, खाली वरती सेम नाही, वेगळी ती. येते कॅल्क्युलेशन? ठीक आहे, पुढे जाऊ. आता हा छोटासा प्रॉब्लेम दिसतोय, नीट बघा. एक रिॲक्शन दिली, त्याच्यापासून सर? दोन. यस सर त्याच्यामध्ये ते x इज इक्वल टू 1 ते कुठून घेतलं? तुम्ही जिथून y घेतलं तिथूनच. आता तुम्ही इथं y ची व्हॅल्यू 2 का घेतली? कारण तुमचं जे आन्सर आहे त्याला रिअरेंज करताना 2 ची पॉवर 2 येणार ना. तसं इथं तुम्ही जे काही तुम्हाला भेटलेलं आहे तिथं x ची पॉवर किती येणार? 1. 1च येणार ना. ती 1 आली म्हणून x इज इक्वल टू काय लिहिला, 1 लिहिला. जर ही 2 घेतली तर 1.5 चा आन्सर किती येईल मग? 3 येईल ना. मग ती मॅच होत नाही, त्यामुळे आपण किती घेणार, ती 1 घेणार. ओके. हो सर. यस, ठीक आहे. एक रिॲक्शन दिली, रिॲक्शन मध्ये इथे लिहिले द रेट लॉ इज रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेस टू 2 लिहिलाय. इफ द रेट ऑफ रिॲक्शन इज 6.5 into 10⁻⁶, when the concentration of NOBr is 2 into 10⁻³ what would be the rate constant for the reaction? नीट बघायचं काय विचारलंय आपल्याला काय विचारलंय सध्या, रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता आपण आधी रिॲक्शनचं इक्वेशन लिहून घेऊ. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन फक्त कोणाचं आहे, NOBr. मग डायरेक्टली गेला मध्ये इक्वल टू आणला म्हणून काय आला, के. किंवा आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो की के ला लेफ्टला घेतलं, बाकी खाली वरती घेतलं. ठीक आहे.
त्याच्यानंतर रेट आपल्याला गिवन दिलेला आहे 6.5 वरती दिसतोय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे, ते इथं लिहिलं. दोघांना डिवाइड केलं, आन्सर एवढं येईल. तुमचं काम आहे सध्या चेक करा आन्सर बरोबर आहे का फक्त. स्टार्ट करा. 10⁻⁻6 वरती जाऊन 10 काय होणार +3. 10 किती आला -3. याला करा डिवाइड. 3.25 into 10⁻³ 3.25 into 10⁻³ -3. ठीक आहे. बाकीचे सांगा बरोबर आहे का. करा कॅल्क्युलेशन करा, सांगा मला आन्सर. ठीक आहे. काय आलं अराउंड 3.25 sir. into 10⁻³ -3. ठीक आहे. त्यांनी जे आन्सर दिलं ते चुकलेलं दिसत आहे, आपला आन्सर बरोबर. ठीक आहे. काय केलं समजलं ना तुम्ही, फक्त रेट लॉ यूज केला. त्याच्यामध्ये एक असतो रेट, एक असतो के आणि एक कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यातलं तुम्हाला के दिला नव्हता, बाकी दोन्ही गोष्टी माहित होत्या. सिम्पल आहे. आउट ऑफ 3 2 व्हॅल्यू माहिती असेल तर तिसरी फाइंड आउट करता येते. नेक्स्ट प्रॉब्लेम. आणि सध्या तुम्ही बोर्डला जे काही लिहिणार आहे तर या टाईपचेच प्रॉब्लेम येतील, याच्यापेक्षा हायर वगैरे असं काही नाही येणार. बघा पुढे आता. फॉर द रिएक्शन तुम्हाला समोर रिएक्शन दिसते. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड. आता इथं त्यांनी कंडिशन्स पुट केल्या आहे. त्या कंडिशन नुसार ज्याला इक्वेशन बनवता येणार त्याचा प्रॉब्लेम 2 मिनिटात सुटेल. जास्तीत जास्त मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असं करायला लागेल. बघा. फॉर द रिएक्शन if the concentration of A is double at constant concentration of B, the rate increases by the factor 4. अशा वेळेस एक एक लाईन घ्यायची आणि ती नीट लिहून घ्यायची. सध्या आपली एक लाईन इथं संपली. त्याच्यामध्ये 2 चेंज आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय डबल, आणि ऍट कॉन्स्टंट म्हणजे बी चं कसं ठेवलंय त्यांनी कॉन्स्टंट ठेवलंय, आणि रेट कितीने वाढलाय 4 ने. ठीक आहे. पुढं if the concentration of B is doubled, आता B चं केलं डबल with the concentration of A being constant, आणि त्यावेळेस रेट काय झाला डबल झाला. सो राईट द रेट लॉ ऑफ द रिएक्शन. त्यासाठी तुम्हाला रेट लॉ लिहायचा आहे. बघा आता. सो द रेट लॉ फॉर द रिएक्शन. सुरुवातीला त्यांनी नॉर्मल रिएक्शन लिहून घेतली, A + B gives C, सो इट इज फाउंड टू बी. आता रेट बघा, रेट इज इक्वल टू के. इथपर्यंत आपल्याला समजतं. पुढे आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू 2 केलं. 2 का केलं इथं काय लिहिलं ए इज डबल. हा, आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन आहे तसंच राहणार आहे, म्हणजे त्याला काय ठेवलं कॉन्स्टंट ठेवलंय. ठीक आहे. ओके. मग रेट लॉ तर आपण लिहून झाला. आता पुढे काय केलंय बघू. द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन ऍट 25°C इज 6.25. What is the rate of reaction? अच्छा मर्ज केलं काय. त्यांनी सेकंड प्रॉब्लेम तिथं इन्क्लूड केलाय. बरं तुम्हाला हे कळलं काय केलं इथं. हो सर. तुम्हाला जी काही माहिती दिली त्याच्यापैकी तुम्हाला एवढंच कळायला पाहिजे होतं की एचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं डबल, आणि बी चं कसं राहते सेम कॉन्स्टंट. ठीक आहे. एवढं साधं सिंपल होतं, त्याच्यावरून तुम्ही हा रेट लॉ लिहिला. पुढे आता तर रेट कॉन्स्टंट सिम्बॉल काय रेट कॉन्स्टंट सिम्बॉल काय रेट के के. ओके. ऑफ अ रिएक्शन ऍट 25°C हा दिलेला गिवन आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एवढं आहे आणि बी चं एवढं आहे. चला कसं फाइंड आउट करू सांगा.
इक्वेशन आपण लिहू नेहमीप्रमाणे, इथं लिहिलेलंच आहे. याच्यापैकी आपल्याला काय काय माहितीये? रेट कॉन्स्टंट म्हणजे काय दिलंय? के. के. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए माहितीये, त्याच्यानंतरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पण आपल्याला माहितीये. काय विचारलंय? रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन. मग काढा आणि सांगा किती येतो. के ची व्हॅल्यू टाका. कसं येणार? 6.25 इज इक्वल टू 1.0. 1.0 स्क्वेअर. व ए च्या वरती काय येणार? 2. 2. आणि बी आहे तसाच. बी किती आहे? 0.2. 0.2. काय येणार बघ. 1 चा स्क्वेअर किती असतो? 1. So 6.25 into 0.2. किती येईल बघा. 1.25. 0.25. 25. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का की प्रॉब्लेम खूप मोठा देतात ते, पण ऍक्च्युली त्याच्यामधलं सॉल्विंग कमी असतं. ठीक आहे, जायचं पुढं. हो सर. ठीक. चला, आता त्या दिवशी आपण बघितलेली कन्सेप्ट ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलर. आता हे तुमच्या समोर इक्वेशन आहे. परत त्या सगळ्या गोष्टी, इफ द रेट ऑफ द रिएक्शन इज गिवन ॲज रेट इज इक्वल टू के ए रेस टू एक्स अँड बी रेस टू वाय. इथून पुढे बघा आता. द सम एक्स प्लस वाय गिव्स ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शन. आता आपण बघतोय ऑर्डर, मॉलिक्युलॅरिटी बघत नाहीये. So thus overall order of the chemical reaction is given as the sum of the powers of the concentration terms in the rate law expression. जास्त अवघड करू नका, एक साधं सिंपल आहे. तुमच्या समोर ही रिएक्शन आहे, त्या रिएक्शनचं आपण इक्वेशन लिहिलंय. जर या रिएक्शन मध्ये जो काय प्रॉडक्ट तयार होतो तो प्रॉडक्ट फक्त ए वर डिपेंड असेल तर तुमच्या रेट लॉ मध्ये ए ची व्हॅल्यू किती असणार आहे? ग्रेटर दॅन 0. जर ते बी वर डिपेंडच नसेल तर बी ची व्हॅल्यू डायरेक्टली किती होणार? 0. कारण या रिएक्शनची ऑर्डर किती असणार मग? फक्त 1. 1. कारण ती एकावरच डिपेंडंट आहे. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल खाली दिलंय ते पण बघू आपण. बघा, फॉर द रिएक्शन खाली रिएक्शन दिलेली आहे. एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट लॉ इज. बघा, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 अँड द रिएक्शन इज द फर्स्ट ऑर्डर. आता हे तुम्हाला याच्या आधी झालेलं नाहीये. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय मला सांगा. तुम्हाला ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी समजली? हो सर. मग जर पूर्ण रिएक्शन मध्ये जेवढे रिएक्टंट आहे त्याच्या पैकी फक्त एकटाच रेट ऑफ रिएक्शन ला डिटरमाइन करत असेल, त्याच्यावर डिपेंडंट असेल, तर एकटा आहे म्हणून टाइप ऑफ रिएक्शन काय झाली? फर्स्ट ऑर्डर. आता इथं तर तुम्हाला डायरेक्ट दिसतंय कारण तो एकच आहे, 2 रिएक्टंट नाहीच आहे आपल्याकडे, म्हणून ती फर्स्ट ऑर्डर झाली. हे पण समजून घ्या. असे असू शकतं ए प्लस बी प्लस सी गिव्स पी प्रॉडक्ट, पण एकावरच डिपेंड असली तरी पण काय होणार? फर्स्ट ऑर्डर. आता खाली बघा, खाली तुम्हाला जे काही इथे दिलेलं आहे H2 प्लस I2, तर याच्यामध्ये रिएक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर इन H2 अँड I2 and each and hence overall reaction is a second order. थोडक्यात काय, या रिएक्शनचा जो रेट आहे तो दोघांवर डिपेंड आहे. कोणावरती? H2 आणि I2. दोघांवर डिपेंड आहे. सो त्याची ऑर्डर म्हणजे एखादी रिएक्शन किती फास्ट किती स्लो होणार, ती ऑर्डर किती आहे? सेकंड. आणि ही किती आहे? फर्स्ट. फरक समजला? हो सर. ठीक आहे. आता ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते आणि त्याचे की पॉइंट्स काय, म्हणजे त्याचं एक्झॅक्ट ऍप्लिकेशन काय असतं ते बघा. The order of chemical reaction is experimentally determined. आता मी समजा तुम्हाला 2 केमिकलची नावं सांगितली फक्त A प्लस बी गिव्स सी, तर तुम्ही नावं बघून नाही सांगू शकत ना की
कोण जास्त रिॲक्शनला स्पीडअप करणार आहे. सो ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी लॅब मध्ये केल्या जातात म्हणून काय म्हटलंय, एक्सपेरिमेंटल. डिटरमाइंड. ठीक आहे. देन द ऑर्डर कॅन बी इंटिजर और फ्रॅक्शनल. लुक ऍट द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल इथं आता बघा, तुम्हाला जे काही रिॲक्शन दिली ती, and the rate law for the reaction is found to be rate is equal to K into concentration of acetaldehyde raised to 3/2. आता हे कसं आलं काय आलं आपल्याला नाही माहित, कारण हे कुठे गेलंय, लॅब मध्ये. लॅब मध्ये केल्यानंतर त्यांना कळलं की रेस टू ची व्हॅल्यू किती आली, 3/2. आणि 3/2 हा होल नंबर नाही, तो फ्रॅक्शन आहे. म्हणून काय लिहिलं, हिअर ऑर्डर ऑफ द रिॲक्शन मे बी फ्रॅक्शनल. मे बी ती 3 पण असेल, 2 पण असेल किंवा 3/2 पण असेल. सगळ्या पॉसिबिलिटी ऑन आहेत. कशासाठी, टॉपिक काय, ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन. देन सी, द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन कॅन बी 0. म्हणजे कसं, समजा तुमच्याकडे रिॲक्शन आहे, 2 रिॲक्टंट आहे. सो द रेट एक्सप्रेशन फॉर दिस इज rate is equal to K आणि NO2 raised to 2 दिलेला आहे. This is show that the order of reaction with respect to NO2 is a 2 and with respect to CO is a 0, or the rate is independent on the concentration of CO and the overall order of the reaction is a 2. ओके. म्हणजे मला एक सांगा, हे हेडिंग वगैरे इथलं सोडून द्या, या पॅरावरून तुम्हाला काय कळतं, या रिॲक्शनची ऑर्डर किती आहे. येस, बरं कोणावर डिपेंडंट आहे, सीओ का NO2 वरती. NO2 वर जास्त आहे. आणि सीओ तिथं काय लिहिलंय, 0. इंडिपेंडंट. हा, इंडिपेंडंट आहे. सो द ऑर्डर ऑफ रिॲक्शन वरती लिहिले कॅन बी 0 फॉर म्हणजे काय, दोन्ही पैकी एकला ती 0 असू शकते, हे त्यांना सांगायचंय. आणि देन ओनली अ फ्यू रिॲक्शन्स ऑफ थर्ड ऑर्डर आर नोन and reaction with the order higher than 3 are scanty. थोडक्यात चॅप्टर मध्ये पुढे येणारे 3 टाइपच्या रिॲक्शन असतात. एक फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, एक सेकंड ऑर्डर आणि देन थर्ड ऑर्डर, आणि त्याच्या वरती एक असते 0 ऑर्डर. सो थर्डच्या आपल्याला जास्त माहिती नाही असं त्यांना सांगायचे. मोस्टली फर्स्ट, सेकंड किंवा काय असते 0 ऑर्डर. ओके. सो सांगायचा विषय आत्ताचा सी पॉइंट सांगतो की 0 ऑर्डर पण रिॲक्शन असू शकते. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन जास्त करून डिपेंडंटच नाहीये दोन्ही पण रिॲक्टंट वर, हे पण पॉसिबल आहे. ते कशावर डिपेंडंट असणार, हा बोल. ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 आहे तर मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण असू शकते ना. हा, पॉझिटिव्ह तर असतेच ना. ऑर्डर किती, समजा एखादी रिॲक्शन मध्ये 2 रिॲक्टंट आहे, एकावर डिपेंड आहे, म्हणजे ऑर्डर किती झाली, 1 झाली. ओके. आणि मॉलिक्युलरिटी म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल असतात, फक्त निगेटिव्ह नसणार आहे. निगेटिव्हचा अर्थ काय, डिक्रीज. डिक्रीज. निगेटिव्हचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे रिॲक्टंटच नाही, मग प्रॉडक्ट येईल का, नाही येणार. 0चा अर्थ काय, हा रिॲक्टंट आहे बाबा तुमच्याकडे, 1 2 3 एवढे रिॲक्टंट आहे, प्रॉडक्ट पण फॉर्म होते. पण असं फिक्स नाही सांगता येत की कोणावर डिपेंडेंट आहे. मे बी तिघांवर आहे किंवा तिघांच्या कॉम्बिनेशन वरती आहे, त्यामुळे आपण फिगर आउट नाही करू शकत, म्हणून त्याला काय म्हणतात ते 0. ओके. सो हा पॉइंट काय होता, ऑर्डरच्या बाबतीत सगळ्या कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केल्या. परत एकदा हेडिंग बघा काय होता, की पॉइंट्स अबाउट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. कळलं एवढं, हो सर. हो सर. ठीक आहे. आता इथं बघा, फॉर द रिॲक्शन, एक रिॲक्शन आहे, द रेट लॉ, रेट इज इक्वल टू जे काय आपल्याला ते डायरेक्ट त्यांनी गिवन दिले. सो व्हॉट इज द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO and H2, and what is the overall order of the reaction. आता या सगळ्या रिॲक्शन मध्ये, म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये इम्पॉर्टंट काय की तुम्हाला रेट लॉ काय दिलाय. सो रेट लॉ काय म्हणतो की NO raised to 2 आहे आणि H2 raised to काहीच नाही, म्हणजे इथं काय असणार आहे 1. ओके. सो बघा, इन द रेट लॉ
expression, the exponent of NO is a 2 and that of H2 is a 1. Hence, reaction is a second order in NO and first order in H2, and this reaction is a third order. आता हे खूप कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला, थोडं सिंपल करू. चल 2 मिनिट. तुम्ही असं काय ऐकलंय का, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी? आता एवढं का सांगितलं, इथं बघा, आपण जे एक्सप्लेनेशन देतोय त्या हिशोबाने बघायचं. आता हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये जो NO आहे त्याच्या रिस्पेक्टनी, त्याच्या रिलेटिव्हनी ऑर्डर किती आहे? 2. आणि H2 च्या रिलेटिव्हनी ऑर्डर किती आहे? 1. तुम्हाला ते एक्झाम मध्ये समजत नाही लवकर, म्हणून नीट सांगतोय की असं रिॲक्शन जरी सेम आहे, दोन्ही पण रिॲक्टंटच आहे, पण प्रत्येकाच्या हिशोबाने ऑर्डर चेंज होते. NO च्या हिशोबाने 2, H2 च्या हिशोबाने 1 आहे, आणि ओव्हरऑल रिॲक्शनचा जी ऑर्डर आहे ती किती आहे? 3. म्हणजे काय, NO च्या हिशोबाने आउट ऑफ, मी समजा 2 रिॲक्टंट आहे, तर त्याच्यामध्ये मी बोलायला गेलो की एखाद्या या रिॲक्शनचा स्पीड आहे समजा 3, तर त्या 3 मधला 2 स्पीड हा कोणी अक्वायर केलाय? NO ने. 1 कोणी केलाय? H2. पण या दोघांनी मिळून किती केला? 3. मग दोघांनी मिळून ऑर्डर किती झाली? थर्ड ऑर्डर. NO च्या रिस्पेक्टनी 2 आणि H2 च्या रिस्पेक्टनी 1 झाली. कळलं आता? हो सर. शेवटचा हो. प्रश्न वाचा, काय लिहिलंय शेवटचा तिथं? व्हॉट इज द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन? ओव्हरऑल म्हणजे दोघांचं पण कॉम्बिनेशन. ठीक आहे, चल लिहिता येईल ना आता? हो सर. हो सर. सर. ट्राय दिस दिला आहे, अजून काय का बघू. ट्राय दिस बघा, करून बघू 2 मिनिटात. द रिएक्शन जी काय असेल ती इज द फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर क्लिक बघितल्या क्लिक झालं पाहिजे की जेवढे रिएक्टंट आहे त्याच्यापैकी किती जण रिस्पॉन्सिबल आहे प्रॉडक्ट मध्ये? 1. ओके. इज अ फर्स्ट ऑर्डर इन CaCl3 अँड हाफ ऑर्डर इन Cl2. म्हणजे आता याच्या रिस्पेक्टनी तो एकटाच रिएक्शनचा स्पीड डिटरमाइन करतो, आणि क्लोरीनच्या रिस्पेक्टनी क्लोरीन मधला किती पार्ट डिटरमाइन करतो? फक्त हाफ. सो राईट द रेट लॉ ऑफ द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर आपण 2 मिनिटात लिहू शकतो. रेट लॉ लेफ्ट साइडला पहिल्यांदा काय लिहितात? K इज इक्वल टू K इंटू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. A म्हणजेच काय? CCl4 Cl. रेस टू 1, आणि दुसरा इंटू Cl2, आणि Cl2 च्या रेस टू किती असणार आहे? 1. 1/2. इथं काय लिहिलं होतं त्यांनी? 1/2. 1/2. ओके, सो झालं, रेट लॉ संपलं. येईल ना करता? बोला काहीतरी. येस सर. 2 मिनिटं बघू. प्रॉब्लेम राहिला खाली, आपण पुढे आलो. प्रॉब्लेम रीड करा, नाहीतर लिहायचं तर लिहू शकता, डायरेक्ट फक्त रीड केलं तरी चालेल. बघा, द रेट ऑफ द रिएक्शन A plus B gives. रेट दिलाय, रेटचा सिम्बॉल K. when concentration of A is equal to 0.2 and B दिलाय 0.1. so calculate the rate of rate constant. rate constant चा सिम्बॉल K. रेट ऑफ रिएक्शन चा सिम्बॉल, हा सिम्बॉलच नाहीये. रेट. हा म्हणजे लिहिताना रेट लिहिणार असं ना. ओके, so calculate the rate constant if the reaction is a first order and A with respect to A and second order with respect to काय असणार आहे? B. बरं, एक काम करा, तिकडे गेलो परत प्रॉब्लेम होईल. लिहून टाका प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम लिहा म्हणजे आपण पुढच्या वरती जाऊ स्क्रोल करत. येस, बघा. सो सोल्युशन,
काय फाइंड आउट करायचं सांगा, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. काय Rate काढायचं? constant. रेट कॉन्स्टंट. Rate सिम्बॉल इज constant. K. K. So rate is equal to K in the concentration of A raised to 1 and concentration of B raised to 2. हे बरोबर आहे का एक्झाम्पल नुसार? बरोबर ना, तिथे लिहिलं हा. विथ रिस्पेक्ट टू ए फर्स्ट ऑर्डर आणि बी नुसार कोणती सेकंड ऑर्डर. आता आपल्याला काढायचा के, बाकीच्या सगळ्या टर्म एका साइडला, के एका साइडला. रेटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पण दिले, बी पण दिलेले, दोघांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या इथं. आन्सर एवढं येईल. एवढं कळलं का सांगा, हे कसं डिझाईन केलं ते? हो सर. चला कॅल्क्युलेशन करा लवकर लवकर, सांगा आन्सर किती येतं. Yes. प्रॉब्लेम किती दिले? ठीक आहे. Use your brain power. The rate of the reaction 2A plus B gives to C plus D is 6 into 10 raised to minus 5. A and B चं concentration same आहे, so which is 0.3. And if the reaction is of the first order in A and 0 order with respect to B, so what is the rate constant? परत सगळं कॅल्क्युलेशन करायला लागेल ना. हो सर. द रेट ऑफ रिएक्शन एवढा दिलेला आहे. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय लिहिताना फक्त काय लिहिता तुम्ही, रेट किती? 6 10 raised to power minus 3 sir. 10 raised to power minus 4. ओके. त्याच्यानंतर ए चं कॉन्सन्ट्रेशन आणि बी चं सेम येते तर आपल्याला इथं बघून कळते, पण कंडिशन का आली पाहिजे. इफ द रिएक्शन द रेट ऑफ रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए. ए च्या हिशोबाने तो 1 आहे, म्हणजे लिहिताना रेट लॉ लिहिताना ए च्या डोक्यावर काय येणार? 1. आणि बी च्या डोक्यावरती काय येणार? 0. एनिथिंग रेस टू 0. 1. 1. मग करा कॅल्क्युलेशन, रेट लॉ लावा आणि मला सांगा रेट कॉन्स्टंट म्हणजे के ची व्हॅल्यू किती येणार? 2 into 10 raised to power minus 3. अच्छा, बाकीच्यांचं बरोबर आहे. अप्लाय करा आणि मला सांगा किती येतं आन्सर. ज्यांचं आलं त्यांनी सांगा. के इज इक्वल टू काय लिहिलं? 20 into 10 raised to power minus 4. K is equal to rate upon नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन. डिवायडेड बाय 0.3. 0.3. ओके, एवढंच ना? हो सर. हो सर. याला 3 करायचं असेल तर काय करू? 3 into 10 raised to power minus 1. -1 वरती गेल्यावर काय होणार? +1. Plus 1. म्हणजे हा -3 झाला. 2 into 10 raised to -3 बरोबर ना? हो सर. यस, ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रॉब्लेमला जाऊ. बाकीच्यांचं हे आलंय ना? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. आता हे थोडं थेरॉटिकल टाइप आहे बघा. What's the problem? A plus B gives P. Conditions. If the concentration of A is double than the B is a constant, the rate of reaction doubles. तुम्ही पेपरला जर कमी वेळात सॉल्व्ह करायचं असेल तर इथल्या इथं कंडिशन लगेच बनवून घ्यायच्या. काय दिलं? इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल विथ बी बिंग अ कॉन्स्टंट, म्हणजे ए च्या वरती काय लिहिणार तुम्ही? 2. ठीक आहे. आणि बी आहे तसंच राहणार. आणि द रेट ऑफ द रिएक्शन सुद्धा काय होतोय? डबल होतोय. ओके. आणि इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. आता हा विषय सोडून द्या, इथं आधी वरची कंडिशन एका ठिकाणी लिहून घ्यायची. आता त्यांनी लिहून दाखवली बघा.
रेट लॉ हा बरोबर आहे का सांगा एकदा. हो सर. बरोबर आहे. सो ए ला जर डबल केलं तर रेट पण काय होतो डबल. मग कसं लिहिणार, रेट इंटू 2 इज इक्वल टू के आणि ए ला किती मल्टिप्लाय करायचं 2 ने. 2 ने. 2. ठीक आहे. देन तो कॉन्स्टंट बाहेर घेतला त्यांनी, पहिला विषय संपला. आता पुढं, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल अँड बी इज डबल देन द रेट इन्क्रीजेस बाय द फॅक्टर 6. मग आता काय केलं बघा, रेटला कितीने वाढवलं 6 ने. मग त्यावेळेस तुमचा ए कितीने वाढतो 2 टाइम्स आणि बी किती, सॉरी 3 टाइम्स आणि हा 2 2 टाइम्स. times. ओके. म्हणजे ते कसं करतात, थोडक्यात प्रॉब्लेम असा देतात, ते करतात तुम्ही स्कूल लेवलला करायचे. जर ए इज इक्वल टू बी असेल आणि बी इक्वल टू एवढा असेल तर आपण ते फॅक्टर काढतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे तुम्ही तसं. हो सर. ओके. आता 2 इक्वेशन आले, 2 इक्वेशनला इक्वेट करायला लागल. तो तिथं दिले बघा. थर्डला फर्स्टनी काय केलं, डिवाइड. सो गिव्स, बघा कॅल्क्युलेशन करा. तिथं बघून करू नका, तुम्ही स्वतः करून बघा. तुम्हाला फक्त 3 आणि 1 ला यूज करायचे. येते सर. अच्छा, 6 आला असेल आणि इकडे किती आला, 3 इंटू 10⁻² ना. हो सर. मग त्याच्यानंतर काय केलं, हा 2 आला, कसा मल्टिप्लाय divided by डिवाइड 3. केलं. सो इथं 2⁻² म्हणजे इथं व्हॅल्यू 1 y ची किती 1. सो y किती आला 1. 1. 1. मला सांगा त्यांनी हे कसं काय लिहिलं. मग द रिॲक्शन इज अ फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए, ते आपल्याला समजते. ठीक आहे. अँड फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. पण मला असं प्रश्न आहे की वाय तर बी साठी आहे आणि वाय ची किंमत किती काढली आपण 1. त्याच्यावरून मला एवढं कळलं की वाय च्या हिशोबाने बी चा जो ऑर्डर आहे ती 1 आहे. पण ए च कुठून काढली त्यांनी. सर त्यांनी अगोदर क्वेश्चन मध्ये दिलेले ए हा बी च्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होतो, तर मग त्या दोघांची ऑर्डर बी सेमच. म्हणजे जर ए तुमचा बी जर 1 असेल तर ए पण किती असणार आहे 1. सो मग फायनली काय, दोघांची बेरीज ए आणि बी ची, त्यामुळे रिॲक्शन काय झाली सेकंड ऑर्डर कायनेटिक. समजलं. हो सर. हो सर. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ओके, मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. आता एलिमेंटरी मध्ये काय, एलिमेंटरी म्हणजे काय ते समजून घ्या आधी. कॉम्प्लेक्स रिॲक्शन आर दोज विच कॉन्स्टिट्यूट अ सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन्स. एलिमेंटरी म्हणजे खूप छोट्या छोट्या स्टेप्स असतात, त्या एकत्र केल्या काही एक मोठी रिॲक्शन तयार होती आणि ती मोठी म्हणजेच त्याला काय नाव दिलं त्यांनी, कॉम्प्लेक्स. सो कॉम्प्लेक्स गोष्टी वेगवेगळ्या सिंपलचं कॉम्बिनेशन असतं. तसंच ते रिॲक्शन मध्ये पण होतं. आता इथं एक्झाम्पल दिले त्यांनी, O3 गॅस आहे, त्याच्यापासून O2 आणि O तयार होतो, हे एक एक्झाम्पल. दुसरा C2H5I, याच्यापासून C2H4 आणि HI तयार होतो. दिस रिॲक्शन ऑकर इन अ सिंगल स्टेप and cannot be broken down further into simpler reaction. These are known as a elementary. Okay, so elementary साध्या सिंपल असतात, जास्तीत जास्त 1 स्टेप असतील त्या. पुढे आपल्याला मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन ची कन्सेप्ट दिलेली आहे. हे आपलं आधीच झालंय, घ्यायची गरज आहे का, तरी पण बघू चला. The molecularity refers to how many reactant molecules are involved in a reaction. एखादी रिॲक्शन होतीये, त्याच्यात जेवढे रिॲक्टंट असतील 1, 2, 10, 15 जेवढे असतील त्याचा नंबर म्हणजेच काय असते मॉलिक्युलॅरिटी.
And in the above reaction, there is only one reactant molecule, and these are unimolecular reactions or the molecularity is a 1. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साइडला फक्त एकच दिसतो त्याला तुम्ही युनी म्हणायचं, युनी म्हणजेच 1 असतो. आता इथं खाली 2 रिएक्शन दिलेले आहे. The elementary reaction involving 2 reactant molecules are biomolecular reactions or they have molecularity as a 2. आता एवढं सांगण्यापेक्षा एक साधं सिंपल एक्झाम्पल ऑर्गॅनिक मध्ये बघितलं असेल. SN1 आणि SN2. व्हॉट इज 2? SN1 What is one? unimolecular आणि SN2 bimolecular. बायमॉलिक्युलर. कारण SN1 किती स्टेप असती? 2 steps. 2 स्टेप. 2 स्टेप आहे. ती किती जणांवर डिपेंड आहे? फक्त कार्बोकेटाईन फॉर्मेशन वरती, म्हणजे एकावर डिपेंड आहे म्हणून इथं 1 असतो. आणि SN2 दोघांवर डिपेंड आहे, सबस्ट्रेट ऍज वेल एज अ न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल दोघांवर डिपेंड आहे. तर जर तुमची रिएक्शन दोघांवर डिपेंड असेल तर 2 आहे, तर 2 म्हणजे त्याची काय झाली ऑर्डर. तसंच त्यांनी इथं सांगितलंय इलिमेंटरी रिएक्शन आहे तुमच्याकडं आणि त्याच्यात 2 रिएक्टंट आहे आणि ती दोघांवर पण डिपेंड असेल तर त्याला काय म्हणणार? बायमॉलिक्युलर. Bimolecular. आणि एकावर असेल तर युनिमॉलिक्युलर. So the molecularity of an elementary reaction is the number of reactant molecules taking part in it. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काही नवीन सांगितलेलं नाहीये. जेवढे रिएक्टंट मॉलिक्यूल असतात तेवढीच काय असते मॉलिक्युलॅरिटी. क्लिअर आहे? हो सर. ठीक आहे. हा, आता ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. चला इथं बघा, रेट लॉ फॉर द एलिमेंटरी रिएक्शन. इथं रिएक्शन दिली इज फाउंड असं आहे बघा. आता रेट इज इक्वल टू के. NO2 च्या वरती 2 लिहिलाय, त्याचा अर्थ काय होतो? सेकंड ऑर्डर. सेकंड ऑर्डर आहे. ओके. अँड द रिएक्शन इज अ सेकंड ऑर्डर अँड सेकंड ऑर्डरलाच काय म्हणणार? बायमॉलिक्युलर. अँड द ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे? 2. 2. अँड इट्स मॉलिक्युलॅरिटी ऑल्सो 2. 2. मग आता 2 कस काय आली? कारण NO2 किती वेळा घेतलाय? 2 times. So for elementary reactions C2H5I हा जो काही तुम्हाला प्रॉडक्ट भेटलाय तो रेट ऑफ रिएक्शन फक्त एकावर डिपेंड आहे म्हणून ही रिएक्शन काय झाली? युनिमॉलिक्युलर. त्यालाच काय म्हणायचं? फर्स्ट ऑर्डर. So however the order and molecularity of the reaction may or may not be same. डिपेंड करेल कंडिशन काय असेल, मे बी सेम असेल किंवा नसेल, पण ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी म्हणजे त्यांनी फक्त एक कन्सेप्ट सांगताय आपल्याला ते इलिमेंटरी रिएक्शन्स मध्ये, पण आपलं बेसिक सेमच राहणार आहे. ऑर्डर म्हणजे किती जणांवर डिपेंड आहे आणि किती रिएक्टंट असतात त्याला काय म्हणायचं? मॉलिक्युलॅरिटी. कळलं एवढं? हो सर. ठीक हो आहे. सर. बरं, SN1 मध्ये जी मधली स्टेप आहे त्याला काय म्हणतात? इंटरमिडिएट स्टेप. बरं, अजून काही? कॉम्प्लेक्स. ट्रान्झिशन. हा, ट्रान्झिशन म्हणू शकतो. बोला. प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? टर्शरी. अच्छा, अंजलीने पाठवलं रेट डिटरमाइनिंग स्टेप. SN1 मध्ये बाहेर कोण जातो? लिव्हिंग ग्रुप. क्लोरीन. हा, लिव्हिंग ग्रुप तो हायड्रोजन. CH3 इकडे काय आला? CH3. याच्यावर चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. हा तुमचा कार्बोकॅटायन कसा आहे? प्लेनर. याचं कॉन्फिगरेशन काय आहे? sp2. बरं, न्यूक्लियोफाइलचा अटॅक कुठून होणार? फ्रंट का बॅक? हा प्लेनर आहे ना? बॅक. इट इज अ प्लेनर. बॅक साइड. विचार करा, थांबा. प्लेनर आहे म्हणजे तो त्याच्यासाठी दोन्ही ऑप्शन ओपन आहे. तो फ्रंटनी पण जाऊ शकतो आणि बॅकनी पण येऊ Back. शकतो. म्हणून डायरेक्ट काय एकच शब्द काय वापरणार? बोथ साइड अटॅक. बोथ साइड अटॅक. ठीक आहे. मग आता मी एवढं का सांगतो, कारण रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे? इकडून इकडं तुम्हाला जो काही प्रॉडक्ट भेटणार आहे पुढं, इथं प्रॉडक्ट काय भेटेल? आता CLC जागा कोण घेतो? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल. आणि इथं 3 CH3 आहे. ठीक आहे. हे पण लेफ्टलाच होते, हे पण लेफ्टलाच आहे. मग इन्व्हर्जन का रिटेन्शन?
इन्व्हर्जन. दोन शब्द आहे, रिटेन्शन, इन्व्हर्जन. इन्व्हर्ज म्हणजे इन्व्हर्ट. इन्व्हर्जन कळतं ना का नाही? नाही सर. बरं ठीक आहे, एक काम करा. आपला टॉपिक सध्या चाललाय रेट डिटरमाइनिंग स्टेप. मला सांगा, एखादी रिॲक्शन स्लो होत असताना स्टडी करता येतो का फास्ट होत असताना? स्लो होत असताना. स्लो. बरोबर. म्हणजे पहिली स्टेप स्लो असती, ज्यावेळेस क्लोरीन बाहेर जातो, तर त्या स्टेपला इथं नाव देतात स्लो. स्लो स्टेप स्टडी करता येते म्हणजे त्याचा रेट काढता येतो. आता रेट म्हणजे पेपरवर नाही म्हणत आहे, लॅब मध्ये. सो त्याला म्हणतात RDS. फुल फॉर्म काय? रेट डिटरमाइनिंग स्टेप. स्टेप. सो पहिली स्टेप स्लो, जी स्टेप स्लो असते त्याच्यात रेट काढता येतो, ते त्यांनी इथं दिलंय. एवढं कळलं? हो सर. हो सर. 2 मिनिटं. किती वेळ आपल्याकडे? 10 मिनिटं. तुम्हाला इन्व्हर्जन सांगू का 2 मिनिटात? सांगा सर. हो सर. हो सर. आता